आयोजनामध्ये BCC चिंचवलीने पुन्हा एकदा आपल्या नावाचं वर्चस्व आणि नावाचा डंका ठेवला। मात्र 1 नंबरची ट्रॉफी घेण्यात मात्र पुन्हा एकदा यश आलं। तर खेळाडूंना विनंती करतोय ज्याचं क्षेत्ररक्षण असेल त्यांनी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय। बर्नोली मनोज असेल, मनोज उघडे एक डान्सिंग बॅग हिटर, गोलंदाज आणि फलंदाज यामध्ये माहेर जाणणारे, मात्र चांगली रणनीती आखावी लागेल। शेवटचा सामना आहे, एखाद्या ट्रॉफीला जर हात लावायचा असेल तर पुरेपूर मेहनत करावी लागेल, येथे मात्र पाहायला मिळेल। दुसऱ्या बाजूने असेल पाली डिक्सळ पाली, कमी लेखून चालणार नाही। या दोन्ही संघांना दोन्ही संघ बिग फाईट पाहायला मिळतील। पंच असतील मात्र अनंता गावंडा एक असोसिएशनचे मान्यता पंच, अनंता गावंडा मॅन फ्रॉम चिंचवली आणि गुरुनाथ उघडे मॅन फ्रॉम चापेवाडी। चापेवाडी या संघाला सुद्धा कोण विसरेल, अष्टविनायक ग्रुप चिकणीवाडी यांचं आयोजन होतं। त्यावेळी मात्र 2 नंबरच्या ट्रॉफीचा मानदार ने हकदार झाला होता तो चापेवाडी हा संघ, त्यांचे आभार मानावा लागेल। तर पाहतोय 18 चेंडूचा खेळ, येथे सुनेरी अक्षरामध्ये रनांची काउंटिंग करताना पाहतोय आपण मदन नाना गावंडा यांना पाहतोय। खरोखर चांगली कामगिरी, दोन्ही संघांना योग्य निर्णय। तसेच मंचावरती पाहतोय आपण हरी किसन वारगडा यांना सुद्धा कोण विसरेल, एक BCC चिंचवलीमध्ये पहिल्यापासून ज्यांची ओळख होते, एक फास्टर गोलंदाज आणि त्या गोलंदाजीच्या जोरावरती चांगले खेळाडूंना मात्र नांग्या टेचल्या गेल्या असा हा खेळाडू, मात्र त्यांचे मी आभार मानेन, खरोखर त्यांनाही कोण विसरेल। तसेच पाहतोय राजू गावंडा मंचावरती, सोनू आगिवला आणि ज्यांचं नाव घेवावं कौतुक करावं तितकं मात्र कमीच, नारायण पारधी सर एक अंबरनाथ तालुक्याचे असोसिएशन आणि खजिनदार आणि अधिकारी असतील ते नारायण बाळाराम पारधी, खरोखर त्यांचे जितकं कौतुक करावं तितकं कमीच। खेळाडूंवरती आणि संघांवरती प्रेम करणारे मात्र पाहतोय आपण नारायण बाळाराम पारधी सरांना। 3 षटकांचा सामना असेल, मेन पंच असतील गुरुनाथ उघडे, मात्र आम्ही जास्त वेळ घेणार नाहीये, लगेच मायक्रोफोनवरती बदल केला जाईल आणि जोडले जातील एक बुलंद आवाज, आणि ज्यांचं आम्ही नेहमी आठवण काढतोय ते असतील सोनू आगिवला मॅन फ्रॉम खडकी। खरोखर त्यांनाही कोण विसरेल, चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी, स्वतःचा संघ आहे, मात्र बऱ्याचशाच मैदानामध्ये पाहिलं गेलंय, तर इथे आहे की नाही हे मात्र माहीत नाही आहे का? येस, खरोखर सोनू आगिवला झाला, तसेच तुकाराम वाघला सुद्धा कोण विसरेल, चांगला एक बॅग हिटर फलंदाज आणि गोलंदाज, मात्र आता कुठे आयोजकांना हातभार लावण्याचा आणि एक अंबरनाथ तालुक्याचे एक अध्यक्ष म्हणून काम पाहतात, मात्र चांगलं नेतृत्व या खेळावरती प्रेम करणारे त्यांना आपण पाहू शकाल। पाहतोय मॅच ऑन द व्हिडिओकॉन, खूप महत्त्वाचा सामना संध्याकाळ 17 मधला पाली डिस्कळ मना बर्नोली बिग फाईट सामना। सोमांबीर साहेब यांचं मात्र आगमन झालं, यायचंय साहेब, मंचावरती यायचंय, तुमचं या स्पर्धेच्या वतीने आणि माझ्या वतीने सहर्ष स्वागत केला जातोय, यायचे साहेब सोमा आंबीर साहेब। या खेळावरती प्रेम करणारे आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणारे खरोखर कोण विसरेल, सोमा आंबीर आणि परशुराम आंबीर, मात्र या दोन्ही साहेबांचं नेहमी आगमन असतोय। विचार केला तर कालच्या दिवशी एक डान्सिंग मात्र सुपर 4 मध्ये प्रवेश केलेला संघ पाहू शकाल, अष्टविनायक ग्रुप चिकणीची वाडी हा संघ 10 कदम दाखवलाय चिकणीवाडी या संघाने, येथे सेकंड स्लिपला चेंडू मात्र येस
खातं तर खोललं गेलंय. डिक्सळ पाली फलंदाजी करतोय. एक धाव मात्र नक्कीच ॲड केली जातील. मदन गावंडा मात्र नक्कीच सांगतील. खातं खोललं गेलंय. श्री गणेशा झालंय पाली डिक्सळकडनं. खूप महत्त्वाचा हा सामना असेल, इम्पॉर्टंट सामना असेल. मात्र जरी निसर्गरम्यमध्ये हा मैदान असला तरी कोण विसरेल. मात्र धुमाकूळ सलग 8 दिवस या मैदानावरती घातला जाणार आहे आणि खास करून चिकणीवाडी आयोजकांना कोण विसरेल. खरोखर त्यांचे आभार मानावे लागेल. पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रवीला पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या बरदस्त स्पोर्ट लाईव्ह. खरोखर त्यांचे मी आभार मानेन. काय क्लिअरिटी आणि काय क्वालिटी मात्र पाहावं लागतंय. ते लेग साईडला फटका एकापेक्षा जास्त काही नसेल. सोमा देवआंबेर या साहेबांचं आगमन झालंय. खरोखर साहेब तुमचा मी आभार मानतोय. वेळेत वेळ काढून मात्र येथे तेजची शोभा वाढवले. साहेब पुन्हा एकदा तुमचं मी आभार मानतोय. धावांचा विचार केला तर 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दम्याची बाजू असेल, सिंगल डबल का होईना मात्र पाली डिक्सळ या संघाला धावा येणं गरजेचं असेल. विसरून चालणार नाही. बनहुली बी हा संघ आपल्या समोर उभा आहे. कारण एखाद्या ट्रॉफीवरती नाव कोरायचं असेल तर येथे संघर्ष करावा लागेल. वन बाद चेंडू सीमारेखा पार आहे. दमदार चौकार. धावफलक पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती ठोकरीचे. हा मैदान पाहतोय चिकणीवाडी करांचा मात्र आभार मानावा लागेल. खरोखर एकमेव मैदान. बहुत बढिया लाजवाब. यस येथे चुका मात्र झेल होता आणि झेल मात्र जमिनीला दान झालाय. हा झेल कितपत महाग पडेल बनहुली टीम या बी संघाला विचार करावा लागेल शेवटच्या मुमेंटला. येथे फटका मात्र सजला होता. धावफलक पुढे सरकेल. डबल डीजे मध्ये 10 धावा धावफलकावरती लागले. षटक क्रमांक पहिलं पाहतोय. यास गोलंदाज चपळ चतुर डॉट चेंडूची सांगता करतोय. अद्याप विचार केला तर 5 चेंडू पेस करतोय आणि 10 धावा खर्च करतोय. एक चेंडू शिल्लक असेल मात्र पंच स्ट्राईकला पाहू शकाल घरनाथ उघडे आणि नॉन स्ट्राईकला पंच अनंता गावंडा. दोन्ही मान्यता पंच पाहू शकाल. वेग्य डिसिजन. हुक केलंय चेंडूला. येथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. 7 मिळते बनहुली टीम बी या संघाला. षटक क्रमांक पहिलं संपतंय. धावसंख्या धावफलकावरती 11. डीजे ठोको. विचार केला तर या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. पहिल्या दिवशी मात्र आपल्या नावाचा डंका आणि गाजाबाजा केला तो संघ असेल मात्र अष्टविनायक ग्रुप चिकणीची वाडी. खरोखर आपल्या नावाची छाप सोडले मात्र या मैदानाच्या आतमध्ये. दुसरा असो, पहिला असो, तिसरा, चौथा काना असो मात्र एक ट्रॉफी त्यांच्या नावावरती मात्र कायम झाले. ना कोण विसरून चालेल मात्र पाहायला मिळेल. आजच्या दिवशी कोण असेल पाहतोय. बिग ईटर सामना संध्याकाळ 17 मध्ये डिक्सळ पाली मनाबा बनवली बी. येथे पंच पाहू शकाल वळतील. खराब चेंडू दंडित केलाय गोलंदाजाला. 1 धाव ऍड केली जाईल. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक धाव किती मोलाची आणि किमतीची याचा मात्र विचार करावा लागेल मनोज उघडे या साहेबांना. खरोखर त्यांचाही आपण सकाळच्या सत्रामध्ये, दुपारच्या सत्रामध्ये, संध्याकाळच्या सत्रामध्ये आवाज ऐकला. मात्र आवाज ऐकून काही चालणार नाही. काय करायचंय ते मात्र आत्ताच करायचंय. मनोज उघडे यांना विसरून चालणार नाही. पाहतोय षटक क्रमांक दुसरं. 18 चेंडूचा हा खेळ. धावसंख्या धावफलकावरती 12 बिना बाद.
डिक्सळ पालीचा येथे दम्याची बाजू पाहतोय. पुन्हा पंचवटील खराब चेंडू दंडित केलाय गोलंदाजाला. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज पाहू शकाल आपण. भूषणला दबाव पेशर नक्कीच येणार. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. भूषणचं 20 ते 25 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाज करतोय. गोलंदाजी कानमंत्र दिलाय मनोजनी. या कानमंत्राचा उपयोग करेल का हा गोलंदाज भूषण? यस, येथे मात्र हलक्यात आणि पुश केलंय. सिंगल डबल का होईना मात्र धावा येणं गरजेचं, कारण विसरून चालणार नाही. आपल्या समोर बिग फाईट संघ उभा आहे, तो बनवली संघ. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणार मात्र कुठल्या संघाला कमी लेखून चालणार नाही. येथे 10 कदमनी ताकदीचा वापर केला जाईल का हे मात्र पाहायला मिळेल. 18 चेंडूचा हा खेळ. अद्याप विचार केला तर षटक क्रमांक 2 आणि बिनाबाद धावसंख्या धावफलकावरती 14 धावा लागल्या गेल्यात. काय क्लिअरिटीनी क्वालिटी मात्र पाहायला मिळते. बर्दस यूट्यूबच्या माध्यमातून खरोखर त्यांचे आभार करावा लागेल. त्यांचे खांद्यावरती जबाबदारी असते. हलक्यात आणि पुश केलंय चेंडूला. लेग साईडला चेंडू मात्र क्षेत्ररक्षण झालंय. चांगला थ्रो. कव्हरिंग मात्र खूप महत्वाचे आहे. एका चेंडू मागे 4-4 गडी. कव्हरिंगला मात्र इथे विचार केला तर साधा चेंडू मात्र त्या चेंडूला किती ताकद असते हे मात्र पाहणं गरजेचं असेल. चांगल्या फलंदाजाचं आणि गोलंदाजाचं घाम गाळणारा मात्र हा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 डिक्सळ पाली पाहतोय आपण. फलंदाजी करतोय. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बिना बाद असलेला ही मात्र दम्याची बाजू असेल. विचार करावा लागेल. अद्याप विकेट मात्र गमावला नाही डिक्सळ पाली या संघाने. मधुर आवाज. येथे मात्र गॅप मोठी. धावांना नाही तोटा. येथे धावा मात्र 4 आड केल्या जातील. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. ठोकडीचे षटक क्रमांक विचार केला तर येथे मात्र अडचणीत सापडतोय बनवली बी हा संघ. अद्याप विकेट घेण्यात यश आलं नाही. षटक क्रमांक 2 चालू. 9 चेंडू मात्र येथे पेस केले गेलेत बनवली बी टमकडनं आणि 19 धावा मात्र खर्च केल्या गेल्यात. अजूनही षटक क्रमांक 2 चालू आणि 3 चेंडू शिल्लक असतील. मात्र नक्कीच आम्हाला सांगतील. विकी पारधी खरोखर बऱ्याचशाच आयोजनामध्ये त्यांना आम्ही पाहिलंय, मात्र नाव माहीत नव्हतं. लिशी स्टार धारोळ या आयोजनामध्ये सुद्धा पाहिले. विकींना चांगला असा पटका सजलाय. कोण विसरेल. डिक्सळ पाली या टीमला दमदार हा येतोय षटकार. धावफलक पुढे सरकेल. 25 धावा. ठोकडी मंचावरती खामोश झालेले मान्यवर सोमा देव हंबीर या साहेबांना मात्र कोण विसरेल. जबरदस्त. आता कुठे यश आलंय मात्र या बनवली टीमला. एक गडी गारद केलाय. सलामीची जोडी पोडण्यात मात्र यश आलंय. मात्र लगेच रवाना व्हायचंय. युनिट क्रमांक 3 क्रमांकावरती येणारा हा खेळाडू आपण पाहू शकाल. निलेश काय करायचंय ते आत्ताच करायचंय. मात्र 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल, कारण अंतिम टप्प्यामध्ये हा सामना आलेला आहे. 4 ट्रॉफी असतील. एका ट्रॉफीवरती मात्र नाव कोरण्याची एकमेव संधी आली आपल्या या मैदानावरती. चिकनी वाडी या विभागामध्ये निसर्गरम्य काय क्वालिटी आणि काय क्लॅरिटी पाहायला मिळते. जबरदस्त निसर्गरम्य असा प्रत्येक क्षण टिपला जातोय. घर बसल्या ही स्पर्धा मात्र पोहोचली जाते. यस, मधुर आवाज. फटका सजलाय.
येस, एकापेक्षा जास्त काही नसेल, मात्र एक धाव ॲड केली जाईल, धावपलक पुढे सरकेल, 26 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. मात्र अजूनही काही फरक पडणार नाही. एकदम मोठा फटका आला तर मोठा टार्गेट सेट होऊ शकतो डिक्सळ पाली या टीमकडनं, आणि धावा येणं गरजेचं असेल, कारण बनोली बी हा संघ आपल्या समोर उभा आहे. त्यांनाही कोण विसरून चालेल. गोरेगाव या मैदानावरती आपल्या नावाची मात्र छाप सोडली होती. बनोली बी या संघाने विचार केला, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मात्र फटकावणारा हा संघ पाहायला जातोय मैदानाच्या आतमध्ये. 26 धावा धावपलकावरती, 26 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 3, पहिला चेंडू पेस केलाय. गोलंदाज आपण पाहू शकाल, कैलास. चांगला एक नामांकित आणि गुणवंत असा खेळाडू. खरोखर आम्ही नेहमी म्हणतो, गुणवत्ता आणि शिस्त आणि या खेळावरती प्रेम करणारे बरेचसे संघ आपल्याला पाहायला मिळतात. आज ना उद्या नक्की मात्र यश येईल. उद्याच्याच दिवशी विचार केला तर अष्टविनायक ग्रुप चिकणीची वाडी हा संघ मात्र सुपर 4 मध्ये दाखल झालाय. येथे पाहतोय जबरदस्त थ्रो, कवरिंगला मात्र मनोज उघडे. त्यांना माहित आहे एखादी धाव जर आपण गमावली ती कितपत महागडी पडेल हे मात्र त्यांना नक्कीच ठाऊक आहे. विचार केला, धावपलक पुढे सरकेल, 27 धावा. अजूनही 4 चेंडू असतील डिक्सळ पाली टीमकडनं. 5 चेंडू असतील. 27 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. मात्र या विचार केला तर बक्षीस पात्र हा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा मी आभार मानतोय, चिकणीवाडीचे असो, तारवाडीचे, चापेवाडी, चिंचवलीचे एवढे ज्येष्ठ नागरिक आणि मान्यवर असतील त्यांचे मी पुन्हा या स्पर्धेमध्ये मात्र सहर्ष स्वागत करतोय. तर घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये 27 धावा धावपलकावरती डिक्सळ पाली टीम कडनं, आणि येथे चुका नसतील. दुसरा हादरा फलंदाज होईल बाद. डिक्सळ पाली टीम कडनं धावांचा विचार केला तर धावसंख्या धावपलकावरती 27 धावा. डीजे थँक्यू डीजे. खरोखर ज्या वेळी आम्ही माईकवरती जोडलो गेलो त्याच वेळी श्री गणेश यांना मात्र दंडवंदन साष्टांग विनंती करून मात्र प्रार्थना केली होती की कुठल्याही खेळाडूला दुखापत होऊ नये. अद्याप विचार केला या स्पर्धेचा दुसरा दिवस, कुठल्याही खेळाडूला दुखापत मात्र झाली नाही. ही मात्र दम्याची बाजू असेल, कारण दुखापत होणं मात्र 2-2 वर्ष 1-1 वर्ष भोगावी लागते. येथे बिग हिटिंग फटका, येथे षटकार येतोय दमदार. धावपलक पुढे सरकेल, 33 धावा ठोकले. संधी दिली जाणार नाही, कारण येथे सामना पाहतोय गरमागरम सामना. येथे मात्र सुपर 4 मध्ये प्रवेश करणारा सामना पाहतोय. एका बाजूने बहनोली बी आणि दुसऱ्या बाजूने डिक्सळ पाली असे दमदार दोन्ही संघ पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. विचार केला तर डिक्सळ पाली फलंदाजी करतोय. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 33 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. त्याने अद्याप विचार केला अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडू. येथे जर एखादा मोठा फटका आला तर चांगला धावांचा डोंगर रचला जाऊ शकेल. बहुत बढिया, लाजवाब. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षण जज करतो, चुका नसतील. मनोज उघडे यांचा कान मंत्र मात्र फुकट जाणार नाही. फलंदाज होईल बाद. धावसंख्या धावपलकावरती 33.
खेळ पाहतोय, एकमेव खेळ क्रिकेट खेळ. खरोखर चांगल्या चांगल्या खेळाडूंच्या नांग्या टेचल्या जातात असे नेहमी सोनू आगिवला म्हणत असतात आणि खरोखर याच्यात मात्र शंकाच नाही. 6 चेंडूवरती 3, 4, 5 षटकार ठोकणारा फलंदाज सुद्धा कधी कधी शून्यावरती आउट होतोय आणि मिडल ओव्हर टाकणारा गोलंदाज कधी कधी 3, 4 षटकार सुद्धा खातोय, याच्यामध्ये शंकाच नाही. नक्कीच सोमा आंबीर साहेब सुद्धा आम्हाला सांगतील, कारण त्यांनी अशी बरेचसे सामने पाहिले गेलेत, त्यांनाही कोण विसरेल. येते डान्सिंग फटका येतोय, षटकार येतोय, धावपलक पुढे सरकेल. 39 ठोकडी. अनंता गावंडा पुन्हा तोच फटका सजलाय. गॅप सिलेक्शन, चेंडू थांबणार नाही, सीमारेखा पार होईल, आईल दमदार चौकार, धावपलक पुढे सरकेल. 43 धावा, येणारे 18 चेंडू आणि 44 धावांची गरज असेल बहनोली बी टीमला. तोपर्यंत देऊ डीजे मास्टरला संधी. ठोकोटी. येथे मात्र विचार केला तर जबरदस्त बिग फाईट सामना संध्याकाळ 17 मधला हा सामना पाहतोय. सुपर 4 मधला मात्र दोन्ही संघांचा आणि खेळाडूंचा आणि इतर संघांनी आणि खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल मी त्यांचा आभार मानेन. खरोखर सर्व खेळाडूंचं मात्र जितकं कौतुक करावं तितकं मात्र कमीच. किती प्रेम दाखवतात या खेळावरती, आयोजकांना भरभरून साथ देत असतात. कारण पाहिलं गेलंय याच मैदानावरती 4 दिवस सलग स्पर्धा झाली. अष्टवेना ग्रुप चिकनीची वाडी याच्या माध्यमातून त्याही वेळी प्रत्येक खेळाडूंनी प्रत्येक संघाने प्रेम दाखवला आणि त्या दिवशी या मैदानाला ब्रेक न पडता मात्र ताबडतोब स्पर्धा चालू झाल्या यूट्यूबच्या माध्यमातून. आणि अद्याप विचार केला या स्पर्धेचा दुसरा दिवस. खरोखर सर्व खेळाडूंनी सर्व संघांनी प्रेम मात्र दाखवला. या आयोजकांना श्रद्धांजली चषक 2024 आपण पाहतोय. आयोजक असेल BCC चिंचवली. खरोखर याच मैदानावरती विलीन झाले होते पनवेल विभागामधून 2 संघ, मोहदर संघ आणि धामणी वाडी हा संघ. खरोखर त्यांचे आभार मानावा लागेल, कौतुक करावं लागेल. खेळ दाखवला, अपयश नक्की आला आपलं पदरी, मात्र प्रेक्षकांची आणि आयोजकांची मात्र मनं आपण जिंकली. मात्र पुन्हा एकदा या दोन्ही संघांचं मी आभार मानेन. खरोखर मारवत बाळू भस्मा यांचे मात्र सुपुत्र नितीन मारवत भस्मा आणि जयवंत बाळू भस्मा हे सुद्धा आपण यांना सुद्धा आपण येथे पाहिलं मंचावरती. मात्र संघ हरल्यामुळं त्यांनी माघार घेतली आणि रवाना झाले. मात्र या स्पर्धेच्या वतीनं मी त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतोय. तर येथे मायक्रोफोनवरती मात्र बदल केला जाईल, जोडले जातील. एक बुलंद आवाज खडकी गावचा सोनू आगिवला, होल्डो कॉमेंट्री बॉस. थँक्यू. थैंक यू सो मच झुमा बारदी सर, व्हॉइस ऑफ चिंचवली. चिंचोलीचे कॅप्टन आहेत आणि आज मात्र
चिंचवलीकरांची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते. जणी हे तिन्ही व्यक्ती या जगातून सर्वांना सोडून गेल्यात. कॅमेरामॅन फोकस करा एक वेळा. आपण स्क्रीनवरती पाहतोय. कॅमेरामॅन फोकस करा. आपण पाहतोय कैलासवासी लक्ष्मी अंबो गावंडा आणि स्वर्ग हिरमन गावंडा आणि कैलासवासी अशोक ढुमना या तिन्ही व्यक्तींना जर पाहिलं तर त्यांचं कोण विसरेल प्रेमळ स्वभाव आणि सातत्याने एक चांगले खेळाडू राहिले गेलेत. परंतु आज ते सर्वांना या ठिकाणी सोडून गेल्यात. आज मात्र त्यांच्या फॅमिलीमध्ये तर एक व्यक्ती गमावला गेला आणि आज त्या फॅमिलीला जाऊन विचारा, जेव्हा एखादा फॅमिली मेंबर्स आपल्याला सोडून जातोय ना, त्या फॅमिलीवरती काय भीती आहे ती मी देखील जवळून पाहिली गेली आहे. आणि आज मात्र खरं तर श्रद्धांजली चषक 2024 हे 8वं पर्व आपण पाहतोय. अगदी त्यांच्या नावाला उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. त्यांचं नाव कुठंतरी या टेनिस क्रिकेट पटलावरती राहावं आणि त्यांच्या नावाचा खरं तर प्रत्येकांना आदर हा निश्चित राहील याच्यात मात्र शंका नाही. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने ना बॅक टू द क्रिकेट. शेवटचा सामना अंतिम सामनामध्ये आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम डिक्सल पाली या संघ जाऊन पोहोचलाय. 18 चेंडू आणि 43 धाबा संख्येवरती. हा चेंडू जर पाहिला तर चांगला चेंडू होता. 46 धावा बनवायच्या. आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. भूषण आणि त्यांच्या साथीनं छोटा पाकिट बडा धमाका. मनोज उघडा ओव्हर नंबर पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय मोहन बांगारे एक चांगला अष्टपैलू खेळाडू. खोल्या टपाचा चेंडू खोदून काढला. आपण पाहतोय लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. 2 टपावरती चेंडू आधार केला जाईल. फक्त मिळाली ते एकच धाव. कुठल्या प्रकारची रिक्स या ठिकाणी धाव घेत नाही या मनोज उघडा आणि भूषणला चांगलं ठाऊक आहे. जर आपण 2 ओव्हरपर्यंत टिकून बसलो तर चांगली धाव संख्या ही आपल्या बॅटच्या सहाय्याने आपण कन्वर्ट करू शकतो. या बस बॅटच्या स्लॉट मध्ये ओ घुटना डेक तमाशा देख बॉलला पाठवलाय सरळ लॉंग ऑफ या क्षेत्रामध्ये A1 क्वालिटीचा मॅक्झिमम ठोकलाय षटकार. ओ शंकर न गेले चूक. या चुकीचं रूपांतर मध्ये आपण पाहिलं तर कदाचित मी म्हणेन काचच विन द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका मॅच. ही झेल कुठपर्यंत महागडी ठरू शकते डिक्सल पाली सिंगाला. कारण अजून एक खेळाडू कक्षामध्ये सर्व गुण संपन्न असलेला खेळाडू. 7 चेंडू 23 धावा एकंदरीत 3 षटकार 1 चौकार. रवी ठरला होता मॅन ऑफ द मॅचचा हिरो पाठीमागच्या सामनामध्ये. परंतु यावेळेस आपण पाहतोय भूषणला एखादा कारनामा जरूर करावा लागेल या मॅच मध्ये. पहिलं P1चं षटक म्हटलं तर नेहमीच प्रकाश जुगरे सरांनी सांगितलं की पहिल्या P1च्या षटकामध्ये हा तुमचा बॅटिंगचा बोलबाला नक्की जबा आहे. आणि आपण पाहिलं तिथून तर फलंदाज आपण पाहायला गेलं तर पहिलं P1चं षटक झालंय समाप्त आणि पहिल्या P1च्या षटकाच्या अंतिम धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. बिनबाद 8 धावा फलकावरती. आता येणारे 12 चेंडू आणि 36 धावा. प्रत्येकी ओव्हर मागे तुम्हाला 18.0च्या सरासरीने धावसंख्या फलकावरती हा किल करावा लागेल. 18 चेंडूंमागे तुम्हाला 6 षटकार हे टोकावेच लागतील. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती वेगवान गोलंदाज निलेश. वेगाने टाकला चेंडू फटका बसलाय समोरच्या दिशेला. फिल्डर आहेत लॉंग ऑफ या क्षेत्रामध्ये टीपला जाईल संपवलाय फलंदाज मनोज उघडाचा खेळ. बॅक टू द बॉलिंग. जो सर्वांचाच लाडका आहे हे शिष्यगीत वाजवलं गेलं डीजेच्या माध्यमातून. आज आमच्यासोबत डीजेच्या माध्यमातून जोडले गेलेत मानफम कासगावाडी. नाव काय रे? आडनाव आर्यन बांगारे. मानफम कासगावाडी या गावातील एक चांगला
डीजे ऑपरेटर. हा चेंडू देखील बादच्या पट्ट्यामध्ये आपण पाहतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चांगल्या फील्ड त्या ठिकाणी केलं जाईल आणि एका जावेंवरती समाधान वागतं करावा लागेल टीम जी वाघोबा बोहनोली बी संघाला. आता थोडासा सामना दूर निघत चाललाय, परंतु भूषण आणि रवीला एखादा कारनामा करावा लागेल. शॉर्ट ऑफ लेनचं चेंडू होता, बॅट पासून लांब ठेवलं जातात, स्लोवर गतीचे चेंडू फेकले जातात. अगदी फसव्या गतीचा चेंडू होता. फलंदाज भूषण सारख्या फलंदाजाला चेंडू डॉमिनेट केला, म्हणजे चांगली गोलंदाजी राहील गोलंदाज निलेशच्या माध्यमातून. 9 चेंडू आणि 35 धावा. क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही. तुमच्याकडे जिद्द मेहनत चिकाटी पाहिजे आणि बादच्या स्लॉट मध्ये चेंडू आणि सरळ आपल्या खेळाडू कक्षाला सलामी देत असताना फलंदाज भूषण ऑन फायर. बिग 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 सिक्सर. सबसे गातील गौतमी पाटील. आपण पाहिला 8 चेंडू 29 धावा. पुन्हा एकदा पाहतो बॅटच्या स्लॉट मध्ये मस्त टायमिंग झालं स्ट्रोक. आपण पाहिलं तर लॉंगनला शतरक्षक आलेत. वॉड कॅच टीपला जातोय. या कॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. मी म्हणेन डिक्सल बाली संघ परतावा लागेल. फलंदाज भूषण या खेळाडूला प्रत्येक स्त्रीला राणी मातेचा सन्मान दिला असे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मोजरा. हाच यावेळेस आपण पाहतोय मधला मिडल वरती सापडलाय फलंदाज आणि लेग बिफोरची विकेट येईल मैदानाच्या बाहेर. फलंदाज होईल. बाद लागणारा तिसरा धक्का. कैलास बॅक टू द पवेलियन. ठोको चा पाठला करायचा होता. धावसंख्या दफलक्यावरती आपण पाहतोय 3 गाडी गारज झालेत आणि धावसंख्या फक्त आणि फक्त ही तुम्हाला पाहायला मिळते 15. आता येणाऱ्या 6 चेंडू आणि विजयासाठी करावा लागतील टीम जिंकण्यासाठी जी वाघोबा बोहनोली संघाला 29 धावा. अर्थातच तुम्हाला 4 षटकारे ठोकावेच लागतील. 6 चेंडूंमध्ये शेवटचं षटक ओव्हर नंबर 3 मध्ये आलं. सागर समोर एक फलंदाज रवी. 7 चेंडू आणि पाठीमागच्या सामन्याचा मान ऑफ द मॅचचा हिरो. यावेळेस कोलर टप्पाचा चेंडू आपण पाहायला गेलं तर पंचांकडे जोरदार अपेल. ईस्टर्नच्या अगदी ईस्टर्नच्या पाठीमागे शंकर एक जुना जाणता काढू. क्रिकेटचा फार अनुभव आहे आणि सध्या आपण पाहतोय मैदानाचे केंद्रबिंदू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते रक्षक शंकर आपण पाहतोय. 5 चेंडू 29 धावा. यावेळेस बादच्या स्लॉट मध्ये एकाएकी सहज हार मारणारा नाहीये जे वाघोबा बोहनोली या संघ. फलंदाज रवीच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा हा मॅक्झिमम ठोकलाय. सिक्सर. करने वालों की कभी हार नहीं होती. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. कोणता संघ असेल डिक्सल की बाली की बोहनोली बी संघ. पुणे तर बादच्या स्लॉट मध्ये चेंडू येत नाही. वेगाने चांगला चेंडू बादच्या वरची गेडा मिस्टामिक स्ट्रोक टीपला झेल संपवलाय. फलंदाज रवीचा खेळ. बॅक टू द डगआउट.
धावांचं मॅच थोडीशी दूर निघत चालली आहे बोहनोली बी संघांकडून. बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू येत नाहीये. मी म्हणेन लॉंग ऑफला शतरक्षक आहेत. एका धावेन म्हणेन कुठल्याही प्रकारचं वाकडं होणार नाहीये. टीम डिक्सल पाली या संघाचं 2 चेंडू 22 धावा मॅच जिंकण्यासाठी, पण तो वेळ निघून गेली. जांभिवली बी बोहनोली बी हा संघ वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. एकच म्हणावा लागेल. हा चेंडू देखील डॉट फेकला. चांगली गोलंदाजी राहिली. आज मात्र डिक्सल पाली या संघाचा भरपूर चांगला खेळ राहिला गेला. खरं तर मोहोदर या संघाला देखील पराभूत केलं. वेगाने चेंडू टाकले जात आहेत. आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता असं म्हटलं जातं ना, स्टार्टिंग तुम्ही चांगली गेली तर शेवट देखील चांगलाच होतो. आणि या मॅचमध्ये आपण पाहतो स्टार्टिंग भरपूर चांगली गेली. पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग केली डिक्सल पाली संघानं. 44 धावांचं टार्गेट होतं आणि हा सामना मिनिमम 22 धावेनं जिंकत असताना डिक्सल पाली संघ गुड लक आज टॉप 4 मध्ये. आणि एक ट्रॉफी आज मात्र डिक्सल पाली या संघावरती निश्चित रूपाने पाहायला मिळेल. 2 संघ आम्हाला एकंदरीत स्पर्धेमध्ये सापडले गेलेत. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर अष्टविनायक ग्रुप चिकनीजवाडी याच गावातील एक नामांकित संघ संपूर्ण नंदराज जंभीरचा संघ तुम्हाला पाहायला मिळाला. आणि कालच्या दिवसामध्ये देखील